आजी पडेल त्याच्या अंगावर नको पडू. आजीला दाखव तुमच्या कुठं हाई झाला. पळाले हे बघ तुला काय त्याला बोलतात फोटोसाठी काय ते व्हिडिओसाठी टायटल हो काय पिक. आणि आरूचा अभ्यास बघा मम्माच्या हातावर. आमची माणसं आली आहेत मंडळी. हे बघा रक्त आलंय. मला ही गुरुचरित्राची प्रत हवी होती. त्यांच्या लग्नाचं आज सोयरं जेवण आहे. डान्स कर आरू. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आत्तापर्यंत माझ्याकडे ही गुरुचरित्राची पोथी होती जी मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवलेली होती आणि मला ही गुरुचरित्राची प्रत हवी होती. दिंडोरी प्रणीतची आहे ती. तर मला खूप जणांनी मेसेज वगैरे केला की ताई तुला जर ही अशी हवी असेल तर आम्ही एक कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांच्याकडून तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतेस वगैरे. थँक्यू सो मच तुमच्या त्या सगळ्या कन्सर्नसाठी. ॲक्च्युली आम्ही आत्ता गेलो होतो त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वरचा जो अखिल भारतीय स्वामी जो गुरुपीठ आहे तिथून मी रिसेंटली ही गुरुचरित्राची प्रत आणलेली आहे. सो थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या त्या कन्सर्नसाठी. आमच्या घरामध्ये मंडळी 2 माणसं आहेत ज्यांना शुगर डिटेक्ट झालेली आहे, आमच्या आई आणि पप्पा. तर एकदा का शुगर डिटेक्ट झाल्यानंतर थोड्या थोड्या कालावधीने जर आपण चेक करत राहिलो ब्लड शुगर लेवल्स तर ते चांगलं असतं आपल्यासाठी. पण प्रत्येक वेळेला पॅथॉलॉजीमध्ये जाऊन ब्लड सॅम्पल देणं आणि मग रिपोर्ट्स येईपर्यंत वाट बघणं आणि त्याच्यावर आपले फ्युचर डिसिजन्स घेणं शक्य नसतं. म्हणून एक ग्लुकोमीटर मी मागवलेलं आहे जे आहे अगारोचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम. हे मॉडेल आहे GLM 76. ह्याच्यामध्ये 10 स्ट्रिप्स असतील आणि 10 लॅन्सेट्स असतील. ह्याची खासियत ही आहे की याच्यामध्ये खूप कमी ब्लड सॅम्पल लागतं आणि 5 सेकंदामध्ये रिझल्ट येऊन जातो. प्लस याच्यामध्ये मेमरी पण आहे. प्री आणि पोस्ट मील मेमरी आपण सेव्ह करू शकतो. तर बघा हा असा डबा रिसीव्ह झालेला आहे. इथे मी सेल ऑलरेडी टाकलेला आहे. हा सेल पण आपल्याला मिळतो आणि या आहेत त्या लॅन्सेट्स म्हणजे नीडल्स आहेत. आपल्याला लागेल ही एक नीडल आणि यातली एक शुगर स्ट्रिप. हे आहे लॅन्सिंग डिव्हाइस. ओके, हे आपल्याला इथून ओपन करायचं आहे. हे नीडल आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायची आहे. खूप सोपं आहे इन्सर्ट करणं. आतमध्ये फक्त पुश करायची आहे. ओके, आता ही जी वरची टिप आहे ना ती आपल्याला ट्विस्ट करून काढून टाकायची आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर एक धारदार पॉइंट आहे. ओके, आणि हे वरचं कवर आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करून रोटेट करायचं आणि फिक्स करून घ्यायचं. ठीक आहे, तर हे जे आहे ना ते आपण एकदा पुल आउट केलं तर हे जे ऑरेंज बटन आहे ते वरती येतं. ओके, आता इथे आपल्याला काही रिडिंग्स दिसत आहेत. 0.3, 0.4, 0.5. तर जनरली 0.5 वर ठेवलं जातं. हे मशीन आहे. ह्याची LED स्क्रीन बऱ्यापैकी मोठी आहे बघा आणि याच्यामध्ये आपण खूप साऱ्या रिडिंग्स पण सेव्ह करू शकतो. तर ही ती शुगर स्ट्रिप आहे. इथे आपल्याला ॲरोचं इंडिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा ॲरो आपल्याला इकडे इन्सर्ट करायचा आहे या साईडने असा. ठीक आहे, तर इथे जो नंबर असेल तो नंबर आणि या स्ट्रिपवरचा नंबर मॅच झाला पाहिजे. 255-255. आता हे आपलं रेडी आहे. आपलं लॅन्सिंग डिव्हाइस रेडी आहे. आता आपण रीडिंग घेऊया. आता वाजलेत 6:30. तुम्ही लास्ट टाइम 4:30 वाजता चहा प्यायला होता म्हणजे आता 2 तास झालेले आहे. सो आपण पोस्ट मीलची शुगर चेक करणार आहोत. हे आपल्याला डिव्हाइस असं ठेवायचं आहे आणि ऑरेंज बटन प्रेस करायचं आहे. हे बघा रक्त आलंय की एवढं रक्त इनफ आहे आपल्याला. पण चेक करूया. $112 एकदम नॉर्मल आहे ब्लड शुगर लेवल. जशी नॉर्मल रिडिंग आली तसं आईंच्या तोंडून बाहेर पडलं जय सद्गुरू. सो खूप फायद्याचं ठरतं हे. घरच्या घरी डिटेक्ट होऊन जाते शुगर. टेन्शन नाही आणि 5 सेकंदात रिझल्ट कळतो. आईंची शुगर टेस्ट करून झालेली आहे. आता आपण पप्पांची शुगर टेस्ट करूया. लॅन्सिंग डिव्हाइस मधली नीडल मी बदललेली आहे आणि ही शुगर स्ट्रिप सुद्धा मी नवीन टाकलेली आहे. आता पप्पांचं थोडंसं ब्लड सॅम्पल घेऊया. 114.
तुमची पण नॉर्मल आहे. पप्पांनी लास्ट टाइम काय खाल्लेलं आणि किती वाजता खाल्लेलं? मी चहा प्यायलेली 4:30 वाजता. आता 6:45 वाजले. सो ऑलमोस्ट 2-2.5 तासांनी आपण चेक केलं. नॉर्मल आहे, दोघांची पण नॉर्मल. आलेली रीडिंग जर 320 मिलीग्रॅम पर डेसिलिटरच्या वर असेल तर कीटो हे इंडिकेटर डिनोट होतं, आणि जर 70 मिलीग्रॅम पर डेसिलिटरच्या खाली असेल तर हायपोग्लायसेमिया म्हणजे हायपोचं इंडिकेटर डिनोट होतं. खूप हँडी प्रॉडक्ट आहे, युजफुल पडतो. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तुमच्या घरी डायबिटीस पेशंट असेल तर हे नक्की ऑर्डर करून ठेवा, खूप मदत होईल याची तुम्हाला. आता बघूया आज दिवसभरामध्ये काय काय झालं. बाबू काय करतोस? आरूच्या कुठं आहे जेसीबी? ग्रीन कलरचा ना बेटा. कलर कुठला तुझा? रेड. आरूचा ग्रीन. यात्रा स्पेशल जेसीबी. गावाकडे राहण्याचा फायदा, लेकरं मातीत खेळू शकतात, पण एक माणूस पाळतीवर लागतंय ॲटलिस्ट या एजमध्ये. आईस्क्रीमचा स्पून असतो ना त्याच्यासोबत खेळते. कशाला महागाची खेळणी मी मागवते काय काय माहीत. हे असले चमचे आणून ठेवीन डझनभर. काय खेळायचं ते खेळ. श्री स्वामी समर्थ. आजी बोल गाणी बोल. गाणी बोल. तो नाचते ना, बोल गाणी. चिंगला मना चिंगला रे देवाचा देव मना चिंगला. डान्स कर आरू. मना चिंगला रे देवाचा देव मना चिंगला. अरे चिंगला. अरे आजी पडत त्याच्या अंगावर नको पडू. कसा डान्स करते आजी आरू? तू ना है भोटे भोटे नाचस बाबू ना. तो नाच सुरू ना नाच नाच. देते देते. चिंगला रे आई जीवाचा चिंगला. चिंगला देवा चिंगला रे आईचा मी आहे चिंगला. पाय पडून हात जोडून हाय मी आहे. नाच. मला चिंगलं मला चिंगलं रे. घाबरते. काय दिला आजीनी? कागद दिला. हा हे आजीला दे. अरू हे आजीला दे. जा. पडला मला तुला त्याला नको घे तू. मला टिंगलं मला टिंगलं रे जीवाचं आहे माझा टिंगलं. माझा दादा अरे मामा रे काहीतरी हाकतो मारते रे. दे आजीला दे दे. हा कर. टाटा कर आजीला. टाटा कर. काना काढता टाटा. अरे दे दे आजीला दिला आपण. दे 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 आजीला दे. पैसे दे बाबू. दे. नाही दे माझ्याकडे दे. माझ्याकडे दे. मी देते. दे दे. इकडे दे. इकडे दे. अरे आजीचे आहेत ते. दे आजीला दे. दे आजीला. आजी अजून पण हाय वाटतं. आजीच काय जायचं नाव घेत नाही. शेरू पण भुंकायला लागली. ती एक दिवस आली मग आपण माणूस की म्हणून दिले पैसे. ती रोजच यायला लागली मागायला. रोज तर नाही देऊ शकत, आणि द्यायला पण काही नाही. तिच्या तोंडाला येतोय दारूचा वास. ती दारूसाठी पैसे मागते म्हणून नको वाटतं तिला द्यायला. रोजचीच सवय लागेल ना, तेव्हा अजून जात नाही. चालली आहे मी गावामध्ये. माझ्या नणंदबाईंचं आता मागे ज्यांचं लग्न झालं त्यांच्या लग्नाचं आज सोयरं जेवण आहे. आमच्याकडे पद्धत असते सोयऱ्यांना, म्हणजे आमचे सोयरे कोण? पलीकडची माणसं, मुलाकडची माणसं ना, तर त्यांना जेवायला बोलवायचं असतं लग्नानंतर परिवारातील मंडळींना. तर ती आज येणार आहेत. आई सकाळीच पुढे गेलेले आहेत. कुमारला जमेल नाही जमेल, आला तर तो तिकडे येईल डिरेक्ट. पप्पा पण बाहेर गेलेत कामासाठी, ते पण डिरेक्ट तिकडे येतील. आता मी आणि अरू इथून निघतोय. ही साडी जी दिसती आहे ती मला काकींनी आमच्या गिफ्ट केली होती. त्याच काकींनी ज्यांच्याकडे आपण चाललो आहे. डोहाळे जेवणामध्ये मला त्यांनी ही साडी दिली होती. खूप सुंदर साडी आहे, अतिशय सॉफ्ट आहे, हलकी फुलकी, किती पण वेळ आपण ह्याच्यावर वावरू शकतो. बेस्ट साडी आहे, मस्त, काही टेन्शन नाही, एकदम हलकी फुलकी आहे, क्वालिटीवाली साडी आहे. चला कोण येते बुंबू? चला
माझा हात बघ किती थरथरतोय. अरुला टोपी आणि गॉगल आणलाय मी, पण तो घालेल तर नशीब. अरुने एक घावण खाल्लाय तसं टेन्शन नाही आहे, पण जर तो तिकडे जेवला तर तो कपडे बिपडे माखवतो. त्याच्यामुळे मी सेफ साईड एक नेहमीच्या वापरातलंच एक जोड कॅरी केला आहे. आणि हा तो गॉगल आहे जो अहोंनी मला गिफ्ट केला होता बर्थडेला. म्हणजे 2 घेतले, एक हा आणि एक दुसरावाला. बेटा. आणि आरूचा अभ्यास बघा मम्माच्या हातावर दिसते ना. हा आरूचा अभ्यास मम्माच्या हातावर. तो बघ. बाबडी ये इकडे लवकर, चला. कुठे चाललो आपण? तुला मी येते ना मोठं गाडी तू नापूस ये. हे बघ. आता काय बोला, मी काय खाल्लंच नाही यांचं. आता काय बोला. हे बघ तुला काय तर बोलतात फोटोसाठी काय ते व्हिडिओसाठी टायटल समोरचा पिक तो कव्हर पिक आहे बघ. चला आता आम्ही जेवण वाढून घेतो. पत्ती कुठे टेकली दाखव आजीला. आजीला दाखव तुमचे कुठे हाई झाला. हे बघ तुझे हाई झालेले दाखव आजीला. टेकली तिथे कोण टेकली. आमची माणसं आली आहेत मंडळी, तर मी तुम्हाला ओळख करून देते. सगळ्यात पहिले आजींची ओळख, कारण त्या खूप छान आहेत. त्या एव्हर यंग आहेत, एव्हर यंग पर्सनॅलिटी. या आहेत पियूच्या आमच्या आजी सासूबाई. कशा आहेत आजी? या आजी आहेत, या आत्या आहेत, या काकी आहेत आणि या आई, या पियूच्या सासूबाई आहेत. कसे आहात सगळे? आपल्या लग्नाचा जो व्हिडिओ केला होता ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं आपला एक सबस्क्रायबर माझ्या जवळ आला बोलल्या माझ्याशी, तर त्या ॲक्च्युली नातेवाईक म्हणजे आमचे जिजू जे आहेत त्यांच्या आत्या लागतात. बरोबर? म्हणजे आजींच्या मावशीची मुलगी, आजींच्या बहिणीची मुलगी. हा सॉरी. कसं वाटतं अलिबाग? आजी तुमचं वय किती आहे? चालेल, जर तुमची परवानगी असेल तरच मी सांगेन. 91. बापरे मंडळी, सांगा कमेंट्स मध्ये. आजींचं कौतुक नक्की करा. आणि ते इतक्या छान राहतात ना, एव्हर यंग पर्सनॅलिटी.